आज आणखीन एकदा जे अंजली दमानिया यांनी काही फोन कॉल्स हे अशोक खरातला काही नेत्यांनी केलेला आहे अशा पद्धतीची माहिती दिली आणि एक अंजली दमानिया यांनी जे यादीसुद्धा जाहीर केलेली आहे आणि याच यादीमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या काही नेत्यांचे नाव आहेत आणि त्यापैकीच एक शिवाजी साहने ते काही अनेक वर्षांपासून राजकारणात काम करत होते. आत्ताच काही दिवसांपूर्वी त्यांनी निवृत्तीसुद्धा राजकारणातून घेतलेली आहे. आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलूया कारण शिवाजी साहने यांनीसुद्धा जे अशोक खरातला काही कॉल केलेले होते अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते अंजली दमानिया यांनी केलेले आहे. आपलंही नाव जे या एकूणच अंजली दमानिया यांनी जे यादी जाहीर केली त्यामध्ये आहेत. आपण नेमकं कधी कॉल केला होता अशोक खरातला आणि काय कारणासाठी? मुळात तुमच्या माध्यमातून आणि अगोदरही ज्या पत्रकार मित्रांनी मला विचारलं त्यांच्या माध्यमातून मी अंजली दमानिया यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करेन आणि अभिनंदन करेन. त्यांनी जे काम यंत्रणेने करायला पाहिजे, सरकारी यंत्रणेने करायला पाहिजे, ते काम अंजली दमानिया करतायत किंवा अंजली दमानिया जे काम करतायत त्याचा यंत्रणेला फायदाच होणार आहे. त्यामुळे त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक. राहिला प्रश्न अशोक खरात या व्यक्तीला केलेल्या फोन कॉलमध्ये माझं नाव आलेलं आहे. निश्चितपणे त्याचं माझं एक 7-8-10 वेळा बोलणं झालेलं असेल आणि मी भेटलोही आहे त्याला. पण भेटलो ते त्याची 2 ते 3 मुख्य कारणं होती. त्यातलं एक कारण होतं 4 वर्षापूर्वी आमचा एक मित्र घरातून निघून गेला होता रागाने आणि त्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की तो सापडत नाही आहे म्हणून कदाचित अशोक खरात तो कुठं आहे काय आहे ठाव ठिकाणा सांगू शकेल यासाठी आम्ही त्याला संपर्क केला होता. परंतु त्याने सांगितलेल्या गोष्टी सगळ्या खोट्या ठरल्या. त्याने सांगितलं होतं की तो मित्र तुमचा 2 दिवसात परत येईल. परंतु दुसऱ्याच दिवशी आम्हाला त्या मित्राची डेड बॉडी सापडली. गोदावरी नदीमध्ये त्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर बराच काळ गेला. मी राजकारणातून निवृत्ती घेतल्यामुळे मला राजकीय दृष्ट्या त्याच्याशी संपर्क करण्याचा काहीच प्रश्न नव्हता. पण आपण मित्र गायब झाला असं म्हणलं की पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी आपण खरातकडे नाही, आम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती आणि खरातला ज्यावेळी आम्ही संपर्क केला होता त्यावेळी उपनगर पोलीस स्टेशनच्या बाहेरूनच केला होता. आम्ही सगळे मित्रमंडळी तिथं उभं होतो आणि मित्र हरवला आहे म्हटल्यानंतर साहजिकच प्रत्येकजण काळजीपोटी काही त्याला जे प्रयत्न करता येतील ते करतो म्हणून आम्ही त्याला विचारलं होतं. अशोक खरातचे काही बांधकाम व्यावसायिकांसोबत संबंध होते, व्यवसायांमध्ये संबंध होते. आपणही बांधकाम क्षेत्रात काम करतात, किमान त्यानिमित्ताने काही आपलं संबंध आलं आहे किंवा अशोक खरात आणि आपलं काही व्यवसाय? अजिबात नाही. बांधकामाबाबत आणि माझ्या जमीन व्यवसायाबाबत माझा दुसराही कुणी भागीदार नाही. त्यामुळे अशोक खरात तर हा फार दूरचा प्राणी आहे की ज्याच्याशी मी भागीदारी केली असती. राजकारणामध्ये असताना मला काही बरेच राजकारणी त्याच्याकडे सल्ला घ्यायला यायचे परंतु मला कधी तो राजकीय सल्ला घ्यावासा वाटला नाही कारण माझी राजकारणाची वाटचाल ही अतिशय खडतर होती. नाशिक जिल्ह्याने पाहिलेली आहे आणि नंतर मला राजकारण रास न आल्यामुळे मी राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे माझा राजकीयदृष्ट्या खरातशी संबंध नाही. व्यावसायिकदृष्ट्या जर तुम्ही म्हणाल तर व्यावसायिकदृष्ट्या कुठंही दुरान्वयी आमचा संबंध आलेला नाही. आपण 8 ते 10 कॉल अशोक खरातला केलात असं म्हणलात. एक कॉल मित्रासाठी केला होता, मित्र जे ठरवल्यामुळं. इतर कॉल कशासाठी? दुसराही कॉल जो होता तो एक 3 महिन्यापूर्वीचाच असेल, 3-4 महिन्यापूर्वीचा कदाचित. माझ्या दुसऱ्या एका मित्राचा मुलगा घरातून निघून गेला होता आणि त्या मित्राच्या एक कॉमन मित्राने मला रात्री 8-8:30ला फोन केला आणि सांगितलं की असं असं घडलेलं आहे आणि ज्यांचा मुलगा घरातून निघून गेला आहे त्यांना खरातशी बोलायचं आहे आणि तो खरातचा नंबरही नाही आहे किंवा तो असेल तर तो फोन उचलत नाही. म्हणून मग मी म्हटलं मी ठीक आहे मी फोन करून बघतो पण मला काही वाटत नाही की याच्यातून काही उपयोग होईल. पण शेवटी ज्याच्या घरातला माणूस गेलेला असतो तो काळजीचा असतो म्हणून मग मी खरातला फोन लावला. त्याने माझाही फोन उचलला नाही. नंतर थोड्या वेळाने त्याचा कॉल आला. त्यावेळी मी सांगितलं की अशा व्यक्तीला तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्यांचा घरातून मुलगा निघून गेलेला आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा उद्या परत येईल आणि माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे. त्याच्यानंतर आमचा काही संपर्क नाही. अंजली दमानियांनी या आधीसुद्धा अशा पद्धतीची नेत्यांची यादी जाहीर केली होती की ज्या नेत्यांनी अशोक खरातला कॉल केलेला आहे. आपलंही नाव त्या यादीमध्ये आहे. या संदर्भात मागच्या काही दिवसांमध्ये या सगळ्या प्रकरणाचं जे SIT चौकशी करताय आपली काही चौकशी वगैरे झाली नाही? अजिबात नाही. कारण कोणाला फोन कॉल होणं आता त्याही पलीकडे जाऊन मी सांगतो की फोन कॉल जरी झाले असतील तर ते मी माझ्या स्वतःच्या नंबरवरून केलेले व्हॉईस कॉल केलेले. त्यामुळे त्या व्हॉईस कॉलमध्ये काय संभाषण झालं आहे त्यातमध्ये रेकॉर्ड असतं. त्यामुळे अंजली दमानियांनी जे कौतुकास्पद काम केलेलं आहे त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी माझं तरी विनंती आहे त्यांना की ज्या व्यक्तींनी त्यांना कॉल केलेले त्या व्यक्तींचं काय संभाषण झालं हेही जनतेसमोर आणलं पाहिजे. नाशिक जिल्ह्यातले अजून काही नेत्यांची नावं अंजली दमानियांनी घेतली होती. आपण अशोक खरातला भेटला होता एकदा 2दा-3दा. आपण कसं म्हणजे अशोक खरात अशा पद्धतीचं कांड करू शकतो किंवा अशा पद्धतीचे सगळे महिलांवरती अत्याचार आहे किंवा अन्य सगळे फसवणुकीच्या गोष्टी आपल्याला कसं वाटत होता? मुळात तुम्हाला एक सांगतो की ज्या दिवशी त्याचा हा किळसवाना प्रकार समोर आला
त्यावेळी आमची सगळ्यांची पहिली प्रतिक्रिया होती आणि माझी स्वतःची अशी प्रतिक्रिया होती की अशा नाराज आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्टवर ही केस चालवून एकतर कायद्याच्या दृष्टीने फाशी दिलं पाहिजे किंवा जनतेच्या ताब्यात दिला पाहिजे. अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे. शिवाजी सहाने होते. मी काही कॉल केले होते पण ते वेगवेगळ्या कारणासाठी केले होते आणि चौकशी करायची असेल तर एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस चौकशी करू शकतात अशा पद्धतीची माहिती त्यांनी हे जय महाराष्ट्राची बोलताना व्यक्त केली आहे. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.